हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण FYBA होम 101 मानवविद्याधिष्ठान अभ्यासक्रम या बुक्समध्ये आपल्याला मी तुम्हाला लेसन वाचून दाखवणार आहे। मराठी भाषेत उत्तर लिहायचे आहे, कारण याचे टॉपिकने लेसनच आहेत। तर चला अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याने तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल। सबस्क्राइब करणे अगदी फ्री आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। तर चला आता आपण मानवविद्या अधिष्ठान अभ्यासक्रम कार्यपुस्तक यामधून घटक क्रमांक 1 मानवविद्या स्वरूप व्याप्ती याच्यामध्ये पहिल्या लेसनमधून मी तुम्हाला तत्वज्ञान म्हणजे काय हे वाचून दाखवते। याच्यावर आधारित जर प्रश्न आले परीक्षेच्या वेळेस तर ते तुम्हाला माझ्या भाषेत याची उत्तरं लिहायची आहे। तत्वज्ञान म्हणजे काय? विश्वाची प्राथमिक अवस्था चैतन्यरूप की जडरूप, निर्गुण की सगुण, चैतन्यातून जडाचा उगम की जडाचा चैतन्याचा सत्य आणि आभास याचा निकष काय? खऱ्या ज्ञानाचे साधन कोणते? भौतिक परिस्थिती ही विचारांची आणि सामाजिक परिवर्तनाची जननी की विचार ही माणसाची मूलभूत प्रेरक शक्ती? हे प्रश्न तत्वज्ञानाचा मूलभूत विषय आहे। जे तत्वतेने चैतन्याला प्राधान्य देतात, चैतन्यातून जड वास्तवाला निर्माण झाली असे मानतात, ते चैतन्यारी नाही। जे जडाला प्राधान्य देतात, जडातून चैतन्य निर्माण झाले असे मानतात, भौतिक परिस्थितीतून विचार निर्माण होतात असे मानतात, ते जडवादी। तत्वज्ञानाच्या जागतिक इतिहासातील हे दोन मुख्य आणि स्पष्ट तट आहेत। तत्वज्ञानातील ह्या दोन भिन्न प्रवाहांना इंग्रजीत आयडियालिझम अँड मटेरियलिझम अशी रूढ आणि सर्वमान्य नावे आहेत। भारतीय भाषेत तितकी रुळलेली नावे नाहीत। तेव्हा पहिल्या प्रवाहाला चैतन्यवाद, कल्पनावाद किंवा कैवल्यवाद म्हणण्यासारखं नाही। दुसऱ्या प्रवाहाला जडवाद किंवा भौतिकवाद म्हणण्यासारखं नाही। परंतु नाव कोणते दिले तरी दोन गटातील भेद स्पष्ट आहे आणि त्याबाबत गल्लत होता कामा नये। चैतन्यवादाची मूलभूत भूमिका ही आहे की निसर्गाचे अंतिम सत्य हे निर्गुण, निराकार, अव्यक्त आणि दिक्कालातील आहे। काही चैतन्यवादी जड जग हे केवळ एक आभास आहे, माया आहे असे मानतात। काही प्रत्यक्ष वास्तवतेचे अस्तित्व संपूर्णतया नाकारीत नाहीत, व्यवहारापुरते अंशतः मान्य करतात। परंतु त्यांच्याही मते इंद्रियगोचर वास्तवचा उद्भव हा निर्गुण अशा कैवल्यातून झालेला आहे, जड वास्तवता ही मूलभूत नाही। चैतन्यवादाचे हेही मत आहे की विश्वाचे अंतिम सत्य हे इंद्रियगोचर नाही, मानवाच्या ज्ञानेंद्रियांना त्याचे आकलन होणे शक्य नाही। काही चैतन्यवाद्यांच्या मते ते अज्ञेयच आहे, तर काहींच्या मते अतींद्रिय अशा एका गूढ अंतर्दृष्टीने मानवाला त्याचे आकलन होऊ शकते। आपल्याकडे अशा आकलनाला साक्षात्कार किंवा तद्रूपता म्हणतात। भौतिकवादाच्या मते निसर्ग म्हणजे जड वास्तवता हीच प्राथमिक, अनादी आणि अनंत आहे। गती, परिवर्तन, बदल हा तिचा मूलभूत गुण आहे। रंग, रूप, आकार, वजन, तापमान, आकर्षण आणि प्रत्याकर्षण असे तिचे आणखी अनेक गुण आहेत। जडाच्या विकासाचा एका विशिष्ट अवस्थेत जीव, चैतन्य, भावना, बुद्धी, मन, विचारशक्ती अशा प्रकारचे गुणही जडात निर्माण होतात। अत्यंत प्राथमिक अवस्थेतील जीवजंतू निर्माण होण्यापूर्वी अनादी कालापासून अचेतन विश्व अस्तित्वात होते, याचा अवाढव्य पुरावा आंधळाही करू शकत नाही। म्हणून निसर्गाचे अस्तित्व प्राथमिक आणि स्वतंत्र आहे, ते आपल्या जाणीवेवर किंवा चैतन्यावर अवलंबून नाही, हे उघड आहे। भौतिकवादाच्या मते ज्ञानेंद्रियांच्या साधनाने, प्रत्यक्ष अनुभव आणि व्यवहाराच्या साह्याने आणि अशा अनुभवावर आधारलेल्या अनुमानांनी आणि तार्किक निष्कर्षांनी मानवाला वास्तवतेचे आकलन होते। ते कोणत्याही एका विशिष्ट क्षणी संपूर्ण असते किंवा होते असे नाही, परंतु ते सतत वाढत जाते, कारण भौतिक विकासाला जसा अंत नाही तसा त्याच्या मानवी ज्ञानाच्या वाढीलाही अंत नाही। जडवादाच्या मते चैतन्यवाद हा आत्मनिष्ठ आहे, कारण तो प्रत्यक्ष इंद्रिय अनुभवावर आधारलेला नाही। त्याच्या पुराव्यासाठी अखेर इंद्रियातील अशा एका गृहीत ज्ञान साधनावर इन्स्ट्रुमेंट ऑफ नॉलेज भिस्त ठेवावी लागते। उलट पक्षी जडवाद व वस्तुनिष्ठ आहे, कारण तो प्रत्यक्ष अनुभवावर आणि तज्जन्य निष्कर्षावर आधारलेला आहे। भौतिकवाद व्यवहारसिद्ध आहे, चैतन्यवाद नाही। इथे आपल्या तत्वज्ञानाचा टॉपिक लेसन संपत आहे। आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या नवीन लेसनसोबत। तुम्हाला जर FYचे व्हिडिओ आणखी हवे असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, आणखी व्हिडिओ बनवायचे की नाही, तुम्हाला आवडतं की नाही, तरच मी आणखी व्हिडिओ बनवेल।